राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या मतमोजणीची सुरुवात खरं तर आज 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। सध्या आपण इंदापूर तालुक्यातील मतमोजणी केंद्र जे आहे ते शासकीय गोडाऊन या ठिकाणी आहोत आणि या मतमोजणी केंद्रावरती मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्याला सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदचे 8 गट आणि पंचायत समितीचे 16 गणासाठी खरं तर आज ही मतमोजणी प्रक्रिया जी आहे ते इंदापूरमधल्या या शासकीय गोडाऊन मतमोजणी केंद्रावर जे आहे ते होणार आहे। मात्र मतमोजणी केंद्रावरती आपण बघू शकतो की मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला आहे। इंदापूरमध्ये राज्याचे कृषी मंत्री असलेले दत्तात्रय भरणे यांचा मुलगा श्रीराज भरणे आणि माजी मंत्री असलेले हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील यांचं भवितव्य खरं तर आज ठरणार आहे। 10 वाजल्यापासून मतमोजणी केंद्राला सुरुवात होईल आणि साधारण 12 वाजेपर्यंत पहिला कल जो आहे तो हाती येईल। मात्र सध्या जय्यत तयारी मतमोजणी केंद्रावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांकडून खरं तर जे येणारे मतमोजणी केंद्रावरती आहे त्यांचे मोबाईल जे आहे ते तपासून बाहेरच त्यांना मोबाईल जे आहे ते काढून घेतले जात आहेत। मात्र मोठी पोलीस बंदोबस्त जो आहे तो सध्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीतच खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक झाली ती निवडणूक खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर ती झालेली होती। त्यामुळे पुणे जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निकालाकडे अवघ्या राज्यभराचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे, कारण की राष्ट्रवादीचं प्राबल्य खरं तर या सर्व मतदार संघामध्ये आहे आणि अजित पवार यांच्या निधनानंतर खरं तर कुठलाही प्रचार राष्ट्रवादीकडून करण्यात आलेला नव्हता। त्यामुळे साहजिकच मतदारांचा काय कौल असणार आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र सध्या मतमोजणी केंद्रावरती आपण बघू शकतो की मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि अवघ्या 10 वाजल्यापासून आता मतमोजणीला जे आहे ते सुरुवात होणार आहे आणि एक कल जे आहे ते हाती येत राहतील। मात्र सध्या आपण बघितलं तर पुरंदरच्या जवळपास 400 मतदान केंद्रावरती साधारण 3 लाख मतदार होते। त्या 3 लाख मतदारांमधून 65% मतदान जे आहे ते इंदापूर तालुक्यामध्ये झालेलं आहे। या 65% मतदारांनी नक्की कौल कुणाच्या बाजूने दिलेला आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।